नमस्कार मित्रांनो, विना दोघातली तुटेना या आजच्या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता राजवाडे एका क्लायंटशी बोलत असतो आणि म्हणतो की आजची मीटिंग खूपच भारी झाली आहे असं तो त्याला सांगत असतो आणि फर्स्ट क्लास सर्व या ठिकाणी काम ओके झाले आहे असं बोलत असतो। त्यानंतर ते म्हणते की राजवाडे म्हटल्यावर ह्या सर्व मीटिंग सोप्या होणारच ना आणि चांगल्या होणार असं तो बोलत असतो। मात्र हे बोलत असताना आता समोर म्हणतो की आता मी तुला बोलत बोलत कुठं आलो माहीत आहे का। त्यानंतर तो म्हणतो की मी स्वानंदीच्या ऑफिसच्या जवळ आलेलो आहे। त्यानंतर तो समोरचा व्यक्ती म्हणतो की अरे ऑफिसच्या जवळ गेला तर जाऊन तिला भेट ना। त्यानंतर राजवाडे म्हणतात की नाही असं जर मी तिला भेटलो तर हे बालिशपणाचे लक्षण वाटेल असं तो सांगत असतो। त्यानंतर ते म्हणत असतात की नाही असं हे काही वाटत नाही, वाटलं उलट तू जर तिला भेटायला गेला तर तिला आनंद होईल नक्कीच असं तो सांगत असतो। मात्र राजवाडेने आता विचार केलेला असतो की कसं आपण जावा की नाही, कारण की समोरच्या व्यक्तीने तर सांगितलेलं असतं की आपल्याला आता स्वानंदीकडे जा म्हणून। त्यानंतर तो म्हणतो की आता तू स्वानंदीकडे चुपचाप जा भेटायला तिला आणि मी माझ्या बायकोशी भेटतो, तू तुझ्या बायकोशी भेट असं ते बोलत असतात। त्यानंतर राजवाडे इकडे ड्रायव्हरला म्हणतो की कॉल कट झाल्यानंतर ड्रायव्हरला म्हणतो की हे बघ आता इकडं आपल्याला ड्रायव्हर घे इकडे गाडी असं तिला सांगतो आणि स्वानंदीच्या ऑफिसकडे गाडी त्या ड्रायव्हरला घ्यायला सांगतो। त्यानंतर इकडे घरातील सर्व भांडे आता सुष्मिता या ठिकाणी जमा केलेले असतात आणि जमा केलेले भांडे ते विचारतात की हे आजी विचारते हे काय करत आहेस तू हे भांडे। त्यानंतर सुषमा म्हणते की हे खूप जुने झालेले आहेत आणि हे आता मी भंगारात विकत आहे। मात्र आजी म्हणते की ही माझी आठवण आहे, एवढे जुने भांडे मी खूप जपून ठेवलेले आहेत, तू असं त्यांना देऊ शकत नाही। आणि त्यानंतर आता इकडे स्वानंदी रिक्षासाठी आवाज देत असते रिक्षा म्हणून। मात्र पाऊस चालू असतो, कुठली रिक्षा तिच्यासाठी थांबत नाही। मात्र ती आता रिक्षाला आवाज देऊन खूपच परेशान झालेली असते। त्यानंतर तेवढ्यात गाडी घेऊन राजवाडे येतात आणि राजवाडे त्या स्वानंदीला बघतात आणि म्हणतात की हे स्वानंदी तुम्ही काय करत आहे। स्वानंदी कारच्या बाहेरूनच बोलत असते। मात्र राजवाडे तिला आत बसायला सांगतात आणि राजवाडे तिला म्हणतात की तुम्हाला सतत घाई कशाची असते, घरून निघालं तर ऑफिसला जायची, इथे रिक्षा पकडण्याची घाई आणि ऑफिसची कामं करण्याची घाई, सतत तुम्ही घाईमध्ये असतात। स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला सर्व काही सांगते, चला घरी जाऊया। राजवाडे म्हणतात की तुला कुठं फिरायला जायचं आहे का, घरी तर आपण नंतर जाऊ, मात्र आता आपण फिरून येऊ, कॉफी प्यायची असेल तर कॉफी पिऊ असं ते बोलत असतात। स्वानंदी म्हणते की मला आता काही कुठे जायचं नाही, आपण फक्त आता घरी जाऊ आणि ते सर्वजण आता घरी निघालेले असतात। त्यानंतर इकडे सुष्मिता आणि आजी बोलत असतात। आजी म्हणते की तुला हे काय करत आहे, तुला कळते सुद्धा का, आणि तू ह्या गोष्टी ज्या आपण भंगारमध्ये टाकलेल्या आहेत ह्या माझ्या खूप आठवणीच्या गोष्टी आहेत आणि ह्या मी तुला अशा भंगारमध्ये नाही टाकू देणार। त्यानंतर सुष्मिता म्हणते की हे आपलं घर म्हणजे एक पुराणं महल वाटत आहे, आता मी याला बॉलिवूड टाईपने या ठिकाणी सजवणार आहे असं ती बोलत असते। मात्र आजी म्हणते की हे मी तुला कदापि करू देणार नाही, कारण की या माझ्या सर्व काही आठवणी आहेत आणि त्या मी पूजा करते त्यांची असं ते बोलत असतात। आणि हे सर्व ज्या पण जुन्या गोष्टी आहे यामुळेच घराला शोभा आली असं आजी बोलत असते। मात्र सुष्मिता काही तिचं ऐकायचं नाव घेत नाही आणि म्हणते की ह्या गोष्टी मी आज भंगारवर घालूनच राहील आणि तिच्या हातातला जो पण त्या ठिकाणी ग्लास असतो तो त्या फेकण्याचा प्रयत्न करते आणि त्या ग्लास जसाही फेकला तिथे स्वानंदी येते आणि तो पकडते आणि स्वानंदी तिच्यावर खूपच चिडलेली असते आणि म्हणते की सुष्मिता हे तू काय करत आहे। त्यानंतर सुष्मिता म्हणते की हे मग माझं घर आहे, आता माझ्याकडे सर्व अधिकार आलेले आहेत आणि मी इथे आता काही पण फेरबदल करू शकते। त्यानंतर स्वानंदी म्हणते की तुला माहीत आहे का, तू विसरायलेस मी तुझी मोठी बहीण आहे आणि या घरातली मोठी सून आहे असं ते, आणि तुझी मोठी दीर आहे असं ते बोलत असतात आणि म्हणते की या घरामध्ये काही एडवाकडं होत असेल तर ते मी खपून घेतलं जाणार नाही असं ते बोलत असते। आता सुष्मिताला तिचा खूपच राग येतो आणि ती म्हणते की हे तुला बोलण्याचा अधिकार नाही असं तिला स्वानंदीला ते सांगत असतात। मात्र आता सुष्मिताला तिची चूक कळलेली असते, मात्र स्वानंदी तिच्यावर खूपच चिडलेली असते आणि तुला मी आता अशा पद्धतीने हे बदल जर करायचे असतील तर तुझे सर्व घरातले अधिकार मी काढून घेईल असं ती बोलत असते। त्यानंतर स्वानंदी तिला म्हणते की तुला माहिती आहे का सुष्मिता, या भांड्यामध्ये आजीचा प्रत्येक हा जीव गुंतलेला आहे आणि या आजीने या भांड्यापासूनच ही घराची उभारणी केलेली आहे, प्रत्येक गोष्ट आजीने या भांड्यापासून सुरुवात केलेली आहे आणि किती कष्टाने ही भांडी त्यांनी जमा केली आहे आणि तू अशी ती फेकाफेक करते असं त्या ठिकाणी स्वानंदी तिला म्हणत असते। आणि तुला वाटते ना तुझ्याकडे जे अधिकार आहेत, तुला एवढा अधिकार जर गाजवायचे असतील तर जा बाहेर आणि बाहेरच्या जगात बघ, तुझ्या अधिकाराचा कसा चुना लागतो ते, आणि तुला जर वाटत असेल ना स्वतःच्या जीवावर एवढं हिमतीवर काय करायचं आहे तर एकदा करून बघ, मग तुला समजेल कसं त्यामध्ये एक पैसा लागत असतो, हे सर्व काही संसार उभा करण्यासाठी हे एवढं सहजासहजी मिळत नसतं असं ते बोलत असते। तुला काही इथं भांडे फेकून द्यायला काही लागत नाही असं ते बोलतात। मात्र आजीचा प्रत्येक या भांड्यामध्ये जीव हा गुंतलेला आहे आणि त्यानंतर आजी खाली बसते आणि भांड्याकडे बघून त्या ठिकाणी राजवाडे म्हणतो आजी तुला काय झालं आहे। त्यानंतर आजी आता रडायला लागते, कारण की आजीचा प्रत्येक अश्रू हा भांड्यामध्ये जीव गुंतलेला असतो। आता
आजीचं रडताना पाहून सर्व त्या ठिकाणी भावूक झालेले असतात. राजवाडे म्हणतात की हे बघ आजी, तुझी भांडे कोणी नेणार नाही. आजी आता त्या भांड्याबद्दलचे जे पण किस्से आहेत ते राजवाड्यांना सांगायला लागते. म्हणते की माझ्या सासूने हे भांडे खूप कष्टाने उभे केलेले आहेत आणि माझ्या सासूला घरातले कुठलेही काम करायचे असेल तर पहिले यांना देवाला आणि या भांड्यांना नमस्कार करून घरात त्या कामाची सुरुवात करत होती. त्यानंतर आता घरातले सगळे सुष्मिताला त्या ठिकाणी बोलायला लागतात. त्यानंतर आई तिथे आलेली असते आणि म्हणते की सुष्मिता तू काहीतरी बोल, कारण की तू आता बोलल्याशिवाय हे गप राहणार नाहीत. मात्र सुष्मिता काही बोलत नसते. आई म्हणते की तिला आठवण करून देते की सुष्मिता तू हे खूप चुकीचं केलं आहे, तू कोणाला विचारायचं होतं, तुझी मोठी बहीण तिला तरी विचारायचं होतं. त्यानंतर असं बोलत असताना आता सुष्मिताला समजलेलं असतं की आईच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे, आई मला बोलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर ती म्हणते की मला स्वानंदीनेच सांगितलं आहे हे भांडे मोडीत घालण्यासाठी, असं बोलते. त्यावर सर्वांना घराच्या धक्काच बसतो. आजी म्हणते की स्वानंदी तू स्वतः हे असं केलं आहेस, हे तर मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. त्यानंतर स्वानंदी म्हणते की आजी मी असं करेल तुम्हाला वाटेल का, मी काय कोणीच तुमची भांडीही मोडू शकत नाही. त्यानंतर सर्वजण आजी म्हणतात की हे बघा काही पण असू दे, ही माझी जुनी परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे आणि ती माझी आठवण एक आहे, त्यामुळे मी ही भांडी माझी अशी मोडीत तुम्हाला घालू देणार नाही. आता हा मुद्दा इथंच थांबलेला असतो. त्यानंतर तिथे राजवाडे म्हणतात की तुला माहीत आहे का, हे भांडे मी एक ना एक विदेशातून आणलेले आहेत, प्रत्येक गोष्ट ही जपण्यासाठी आणलेली आहे, अशी फेकून देण्यासाठी नाही. त्यानंतर आजी म्हणतात की हां हे बरोबर आहे, कारण की आता या गोष्टी आपण जुन्या नाही जपल्या तर येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवणार. त्यानंतर आई मधामध्ये त्या दोघींची भांडण लावण्याचा प्रयत्न करत असते आणि सुष्मिताला या ठिकाणी म्हणते की तू तिला बोल आता काहीतरी. असं बोलल्यानंतर आता सुष्मिता म्हणते की मी तर हे काही करत नव्हते, पण मला या ठिकाणी स्वानंदीने करायला लावलं म्हणून आम्ही त्या गोष्टी करत गेलो, असं त्या म्हणते. स्वानंदी तिच्यावर खूपच चिडलेली असते. हे बघ तू केलीस आणि त्या चुकीचा आळ माझ्यावर आणू नको, आणि मी तुला ह्या गोष्टी करायला सांगितल्यात पण नाही आणि तू मुद्दामून करायला लागली आहे, असं ते म्हणत असतात. मात्र तिथे त्यानंतर स्वानंदी आईला बोलते की हे बघा हे आमचा फोन कॉल चालू होता, त्या फोन कॉलवर तिथं तुम्ही ऐकायला नव्हता आणि तुम्हाला कसं एवढं क्लिअरली माहीत आहे की मी तिला काय बोलले आहे ते, आणि तुम्ही असं कशासाठी माझ्यावर आळ आणायला भाग पाडता, असं ते बोलत असतं. मात्र हे सर्व सांगताना आता स्वानंदी म्हणते की हे बघ मी तुला सगळी गोष्ट बोलत होते, मात्र तू मधातच कॉल कट केला, असं ते पटवून देते. त्यानंतर आजीला आणि राजवाडेला समजलेलं असतं की ही सगळी चूक आता सुष्मिताचीच आहे. मात्र सुष्मिता आता स्वानंदीवर हा आळ आणत आहे. त्यानंतर स्वानंदी चिडून तिला म्हणते की तू काही पण कर आणि त्या दोघांची आई आणि राजवाडे तुझ्यामुळे खूप दुखावले गेले आहेत, त्यांची माफी माग. असं म्हटल्यानंतर आता स्वानंदी म्हणते की मी कशाला माफी मागू, चूक तू केलीस आणि तू मला माफी मागायला लावतेस, असं त्या ठिकाणी दोन्ही बहिणींच्या मध्ये भांडण हे आईने लावलेलं असतं. त्यानंतर आता इथं सुष्मिता म्हणते की या भांड्यामध्ये तर आता हे भांडे विकायला जाणार नाहीत, मात्र आता स्वानंदीला तर या भांड्यामध्ये खूप जीव आहे ना, तिला ते भांडे धुवून आणि पुसून ठेवायला लाव, आणि म्हणते की हे भांडे माझ्या किचनमध्ये मळकटे भांडे नाही ठेवायचे, असं तिने बोलले असते आणि तिथून निघून जाते. आणि जाता जाता तिथे तिच्या मागे काकू पण जाते आणि काकू मग सर्वांना म्हणते की तुम्ही या टेन्शन काही घेऊ नका, मी त्या मुलीला समजून सांगाल, आणि काकू तिच्याजवळ जात असते. त्यानंतर गेल्यानंतर आता सुष्मिता म्हणते की हे बघ मी जे काही बोलले ते योग्यच बोलले आहे आणि मला काय माहीत या ठिकाणी आजी रडायला लागल, मात्र आजी खरोखर रडायला लागली आहे, असं ते बोलतात. मात्र काकू तिला सांगतात की तू काही चुकीचं केलं नाही, तू जे पण काय केलं ते योग्यच केलं आहे आणि स्वानंदीला तशाच पद्धतीचा विचार करण्यासाठी तू भाग पाडला आहे आणि उत्तरं पण दिली आहे. त्यानंतर सुष्मिता म्हणते की मी जर काही आता आजीची बाजू घेऊन जर तिला माफ केलं असतं तर काकू तुम्हाला खूपच वाईट वाटलं असतं. त्यानंतर काकू म्हणते की हां ठीक आहे बाळा, तू रडू नको, मात्र आता जे झालं ते झालं, असं तिची बाजू काकू घेत असतात. त्यानंतर इथे आता आजीचे भांडे विकत घेण्यासाठी जे लोक आलेले असते त्या स्वानंदी त्यांना हात जोडून म्हणते की माफ करा दादा, आमच्याकडून चूक झाली आहे तुम्हाला इथे बोलून, मात्र ही भांडे आम्हाला विकायची नाही. त्यानंतर तो पसारा ओढून निघून जातात. आता त्यानंतर आजी इथे बसून रडत असतात. त्यानंतर स्वानंदी यांच्याजवळ जाते आणि म्हणते की आजी माफ करा, मी सुष्मिताकडून तुमची खूप माफी मागते आहे, तिने ह्या गोष्टी अशा घडवायला नाही पाहिजे, मात्र तिने ते घडून आणले आहेत आणि तुमची आणि राजवाड्यांची या ठिकाणी खूपच फजिती केली आहे, असं ते बोलत असते. आणि म्हणते की त्यानंतर आजी म्हणते की हे बघ ह्या भांड्यांना काही होऊ देऊ नको, आणि मला वाटतं की आता मी जशा पद्धतीने हे भांडे जपलेत तूच तशा प्रकारचे येणाऱ्या पिढीतही ही भांडे जपून ठेवशील, अशी मी तुझ्याकडून आशा बाळगते, असं ते बोलत असतात. स्वानंदी म्हणते की हो आजी, मी तुमच्या भांड्यांना काही पण होऊ देणार नाही. त्यानंतर
त्यानंतर राजवाडे म्हणतात की आजी तू आता बघितलंच होतं ना स्वानंदी मॅडमचं कसं या ठिकाणी बोलणं होतं. त्यानंतर या बोलण्यावरून एक गोष्ट लक्षात येते की तुझी भांडे आता कुठेही जाणार नाहीत आणि तुझे भांडं हे आता स्वानंदी इथून पुढच्या पिढीला पण जपूनच ठेवतील असं ते बोलत असतात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही काही काळजी करू नका, हे भांडे सर्व मी आवरून घेते, धुवून घेते आणि स्वच्छ लख्ख करून आता आपल्या ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी ते भांडे ठेवून टाकते. तुम्हाला आता इथून घाबरायची काही गरज नाही, तुमच्या भांड्यांना कोणीही हात लावणार नाही आणि जे आपण कोणी भांड्याला तुमच्या हात लावण्याचा प्रयत्न करा त्याची गाठ माझ्याशी आहे असं स्वानंदीने आजीला आता आत्मविश्वास दाखवलेला असतो. आता आजी स्वानंदीची या ठिकाणी स्वानंदीला कुरवाळू लागतात आणि स्वानंदीची त्या ठिकाणी मया करतात. आजीला कळालेलं असतं की स्वानंदीच आपल्या घराला इथून पुढे असंच अबाधित ठेवेल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.